बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे शहरात पावसाचे पाणी अनेक सखल भागांमध्ये तुंबते। या पाण्याचा निचरा करण्यासाठी अनेक ठिकाणी पंप बसवण्यात आले आहेत। काही ठिकाणी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पाईप टाकण्यात आलेले आहेत। मात्र अशाच एका पाईपमुळे चेंबरचे झाकण पूर्णपणे बंद होत नव्हते। या अर्ध उघड्या चेंबरमध्ये 2 वर्षाचा मुलगा पडल्याची घटना काल रात्री उघडकीस आली। मदत यंत्रणा येईपर्यंत स्थानिकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले। हा मुलगा जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। परंतु या घटनेच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या कारभाराविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ठाण्याच्या राबोडी परिसरात राहणारा हमदान गुफरान कुरेशी हा मुलगा 2 वर्षाचा राहतो। त्याचे नातेवाईक मेंटल हॉस्पिटलजवळ राहतात। तो 18 नोव्हेंबर रोजी रात्री त्याच्या आईसोबत नातेवाईकांकडे जात होता। ज्ञानसाधना कॉलेज समोरील धर्मवीर नगर येथील फुटपाथवरून जात असताना तोल जाऊन तो बाजूच्या स्ट्रॉंग वॉटर पाईपलाईन करिता असलेल्या गटार चेंबरमध्ये पडला। या चेंबर अंदाजे 20 फूट खोल होता। या प्रकाराने त्याची आई भेदरली। तिने मदतीसाठी आरडाओरड केला। स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले। त्यानंतर काही नागरिकांनी मुख्य अग्निशमन नियंत्रण कक्षात माहिती दिली। माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त जामनोर, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसे बांधकाम विभागाचे व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान पथक येईपर्यंत चेंबरमध्ये पडलेल्या मुलाला तेथील स्थानिकांनी बाहेर काढले। त्याला दुखापत झाली असल्याने उपचाराकरिता प्रथम त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। नंतर त्याला ज्युपिटर हॉस्पिटल येथे हलवण्यात आले। या मुलाला नेमकी किती दुखापत झाली याविषयी अद्याप समजू शकले नाही। उघडे ठेवण्यात आलेले चेंबरचे झाकण लोखंडी पाईपमुळे बंद होत नव्हते। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा पाईप ग्राइंडर आणि गॅस कटरच्या साहाय्याने कापून बाजूला केला असून चेंबर बंद करण्यात आलाय। परंतु उघडा चेंबर का लहान मुलांच्या जीवात बेतले असते। त्यामुळे या घटनेच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या कारभाराविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून एका आंदोलनादरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या। घोषणाबाजीनंतर चूक लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा हिंदुस्थान जिंदाबाद अशी घोषणाबाजी सुरू केली। हे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाले असून पदाधिकाऱ्यांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। आंदोलनात घोषणाबाजी करताना अनेकदा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून चुकीच्या पद्धतीने घोषणाबाजी केली जाते। असाच काहीसा प्रकार मुंब्रा येथील राष्ट्रवादीच्या शरद पवार गट पदाधिकाऱ्यांसोबत घडलाय। मुंब्रा येथे राष्ट्रवादीकडून शरद पवार गट कौसा भागात एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। या आंदोलनाची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे। चित्रफितीमध्ये आमदार जितेंद्र रावत आणि त्यांचे मुंब्रा येथील पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहेत। आंदोलकांच्या हातामध्ये भारताचे प्रतिकात्मक राष्ट्रध्वज होते। त्यावेळी घोषणाबाजी दरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार गट पदाधिकारी शमीम खान यांच्याकडून पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी होत असल्याचे दिसते। चुकीची घोषणाबाजी सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हिंदुस्थान जिंदाबाद अशी घोषणाबाजी सुरू केल्याचे दिसत आहे। या संदर्भाचे चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित झाल्याने मुंब्रा येथील एका रहिवाशांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर हे चित्रीकरण प्राप्त झाले। त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केल्याने शमीम खान यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 352/1 ब आणि 197/1 ड या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। देशात राहणाऱ्या लोकांच्या देशनिष्ठा भावना दुखवण्याच्या बुद्धी परस्पर उद्देशाने शब्द उच्चारून घोषणा देत राष्ट्रीय एकात्मतेला बाधक घोषणा देऊन सार्वजनिक उपद्रवात कारणीभूत ठरणारी घोषणा देत असताना शमीम खान दिसत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। मुका, बहिरा आणि बौद्धिक मर्यादा असलेल्या ताहिरवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात अत्यंत अवघड मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। खासगी रुग्णालयाने नकार दिलेल्या ताहिरच्या जीवनात पुन्हा प्रकाश आणण्यात ठाणे सिव्हिल रुग्णालयाने माणुसकीचा हात पुढे केलाय। भिवंडीतील 45 वर्षीय ताहिर अन्सारी जन्मताच बोलणे ऐकायला येत नव्हते। परिस्थिती समजण्याची क्षमता कमी असल्याने कोणतेही वैद्यकीय उपचार करताना कुटुंबीय आणि डॉक्टर दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। गेल्या 6 महिन्यापासून त्याची दृष्टी धूसर होत गेली आणि दोन्ही डोळ्यांना गंभीर मोतीबिंदू झाल्याचे निदान झाले। खासगी रुग्णालयाने शस्त्रक्रिया धोकादायक असल्याचे सांगत हात वर केले। मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयाने ताहिरची संपूर्ण तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया तातडीने करण्याचा निर्णय घेतला। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रतज्ञ डॉक्टर शुभांगी आंबाडेकर यांनी ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली। शस्त्रक्रियेच्या वेळी ताहिर सतत हालत असल्याने अक्षरशः तारेवरची कसरत होती।
एक चुकीची हालचाली डोळ्याच्या कायमस्वरूपी नुकसानाला कारणीभूत ठरू शकत असती तरी टीमच्या संयम, अचूकता आणि कौशल्यामुळे प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याचे नेत्र तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी आंबाडेकर यांनी सांगितले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या ठाण्याचे अस्तित्व दाखवून देत आहेत. शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगवान बदलत असताना अनेक वारशांच्या खुणा काळाच्या पडद्याआड जात आहेत. अशातच प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाडकामात पगडी घातलेल्या संतांची कोरीव प्रतिमा असलेला प्राचीन दगड सापडल्याने ठाणेकरांत ऐतिहासिक उत्सुकता वाढली. नवीन आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याच्या कामात अनेक जुन्या इमारती हटवण्यात येत आहेत. त्याच प्रक्रियेत अनेक वर्ष बंद अवस्थेत असलेल्या एका बंगल्याचे पाडकाम सुरू होते. पाडकामादरम्यान सुंदर कोरीव दगड प्रकाशात आलाय आणि कामगारांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्यात. सुमारे 2.5 ते 3 फूट उंच आणि 1.25 ते 1.5 फूट रुंद असलेल्या दगडावर अत्यंत सूक्ष्मतेने केलेली शिल्पकला स्पष्ट दिसून येत आहे. डोक्यावर पगडी घातलेले संत, त्यांच्या शेजारी उभा असलेले शिष्य आणि बाजूला उभी असलेली नर्तिका अशा 3 प्रतिमा अतिशय प्राचीन कला कौशल्य साकारल्यात. प्राथमिक अंदाजानुसार हा दगड भरपूर जुना असण्याची शक्यता आहे. या परिसराच्या इतिहासाशी संबंधित कोणतीही नोंद रुग्णालय प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या दगडाचा नेमका उगम, काळ आणि सांस्कृतिक संदर्भ जाणून घेण्यासाठी अभ्यास करण्याची मागणी जोर धरत आहे. ठाणेकरांच्या मते अशा मौल्यवान कलावस्तू आजच्या विकासाच्या काळात सापडणे ही दुर्मिळ संधी असून या ठेव्यांचे तात्काळ जतन करणे आवश्यक आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात आज सकाळी भीषण अपघात झालाय. या अपघातात कोणीही जखमी नसले तरी वाहतूक कोंडी झाल्याने कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना कोंडीचा सामना सहन करावा लागला. माजिवडा येथील फ्लावर व्हॅली परिसरातून आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एक व्हॅन ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करत होती. त्याचवेळी एका कंटेनरने त्या व्हॅनला धडक दिली. त्यामुळे व्हॅन विरुद्ध दिशेकडील वाहिनीवर जाऊन ठाणे महापालिकेच्या घंटागाडीला धडकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वाहतूक पोलीस कर्मचारी, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, घनकचरा विभागाचे कर्मचारी दाखल झाले. एक हायड्रा मशीन आणि टोईंग व्हॅन मशीन ही यंत्रणा आल्यानंतर येथील अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यास सुरुवात झाली. घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला. अपघातामुळे येथील मार्गावर वाहनातील तेल देखील सांडले होते. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मार्गावर माती पसरून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केलाय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.